नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला महायुतीमध्ये रणकंदन सुरू आहे, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संपूर्ण भाजपला नाही तर फक्त पुणे पिंपरी पालिकेमधील कारभारावरच बोललो, मात्र माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अजित पवारांची स्पष्टोक्ती। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, हे पक्क। अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालतो। दादांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील। आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्या विना। विरोधात शिरला तर विरोधात। आम्ही आमचं काम करत राहू, आशिष शेलारांचं विधान। आम्ही विचारधारा सोडणार नाही। निवडणुकीच्या काळामध्ये अशी वक्तव्य होत असतात, राज्यामधल्या महायुतीवर परिणाम होणार नाही, अशी विधानं टाळली पाहिजेत। सूरज चव्हाण यांची शेलारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। टीका करायला लागलो तर अजितदादांना बोलता येणार नाही। समन्वय समितीमध्ये ठरल्याप्रमाणे दादा वागतील अशी अपेक्षा। अजितदादा 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही, बावनकुळेंचा इशारा। अमित साठवांच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या संतोष धुरींचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। राज ठाकरेंनी मनसे उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केली। उद्धव ठाकरेंसोबतच्या तहामध्ये राज ठाकरे हरले, संतोष धुरींचा आरोप। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती। माजी नगरसेवक संतोष धुरींच्या भाजप पक्षप्रवेशानंतर प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगले शिंदेंच्या शिवसेनेत। उपमुख्यमंत्री शिंदेंचा नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये रोड शो। ऐरोली, घणसोली, कोपरखेडे तसंच तुर्भेमध्ये शक्तीप्रदर्शन। नवी मुंबईत पालिकेमध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये लढत। राहुल नार्वेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। नार्वेकरांनी पदाचा गैरवापर करून उमेदवारी अर्ज भरू न दिल्याचा आरोप। बबन महाडिक यांच्यासह इतरांकडून हायकोर्टात याचिका। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जनतेच्या मनामध्ये कोरलेले नाव पुसता येणार नाही, रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया। तर रवींद्र चव्हाणांचं विधान दुर्दैवी, निषेध करतो अमित देशमुखांचं वक्तव्य। विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय, फडणवीसांची प्रतिक्रिया। लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं लातूरमधल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वक्तव्य। टीकेची जोड उठल्यावर रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, चव्हाणांचं वक्तव्य। राजकारण कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न आहे। रवींद्र चव्हाणांचं विधान दुर्दैवी, अमित देशमुखांचं वक्तव्य। तर लातूरची ही संस्कृती नाही, मी रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध करतो, अमित देशमुखांची प्रतिक्रिया। विलासरावांच्या कल्पनेमधील अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार असा चव्हाणांच्या बोलण्याचा अर्थ। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याची रावसाहेब दानवेंकडून सारवासारव। जोपर्यंत लातूर अस्तित्वात आहे तोपर्यंत विलासराव देशमुख यांचं नाव राहील, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचं वक्तव्य। रवींद्र चव्हाणांचं विधान दुर्दैवी, खासदार शिवाजी काळगेंची प्रतिक्रिया। संघाच्या नेत्यांचंही नाव यांना पुसायचंय अशी ही मानसिकता, त्यांना मोदी शहांचे फोटो लावायचे आहेत। विलासराव देशमुखांवरील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। विलासराव देशमुख विरोधकांचे अजातशत्रू होते, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाणांनी विलासरावांबद्दल बोलून स्वतःच्या मानसिकतेच्या दिवाळखोरीचं उदाहरण दिलं, गायकवाडांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते, भाजप नेते CR पाटील यांचं वक्तव्य। तर शिवरायांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू, संजय राऊतांची टीका। तर संजय राऊतांना अफजल खान प्रिय झालेत, बन यांचं प्रत्युत्तर। मनपा रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। शेवटच्या दिवशी बरंच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। पण कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका, जर कुणाला फारच झालं असेल तर घ्या, काही सोडू नका। पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांचं वक्तव्य। निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला, आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। संग्राम जगतापांचे PA आणि बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव, रिव्हॉल्व्हर असलेला बॉडीगार्ड उमेदवाराच्या घराबाहेर, सुषमा अंधारेंचा आरोप। गल्ला करून गल्ला भरायचे दिवस गेले, आता जनता सुज्ञ, सुषमा अंधारेंच्या आरोपांवर संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। खोटे व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांवर आरोप करणं चुकीचं असल्याचंही केलं वक्तव्य। साताऱ्यामधल्या ड्रग्ज धाड, शिंदेंच्या बंधूंच्या रिसॉर्टवरच, सुषमा अंधारेंकडून प्रकाश शिंदेंच्या रिसॉर्टवर कारवाईचा आरोप। तर साताऱ्याचे पालकमंत्री सुषमा अंधारेंची शंभूराज देसाईंवर टीका।
24 तासामध्ये आरोप वृषाली पाटलांवर कारवाई होईल असं आश्वासन ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी दिलंय। मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची माहिती। 24 तासाच्या आत कारवाई न झाल्यास ही आंदोलन करण्याचा इशारा। बरं झालं ते चिखलातून बाहेर पडलो। शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांची भाजप आणि युवा स्वाभिमानवर टीका। तर ज्या पक्षाचा देशामध्ये पंतप्रधान तो भाजप एका लहान पक्षासाठी आपले उमेदवार मागे घेण्यासाठी पत्र देतो, यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नाही, असाही हल्लाबोल। यशोमती ठाकूरांकडून नवनीत राणांचा न शिकलेली बाई म्हणून उल्लेख। न शिकलेली बाई राहुल गांधींना संविधान काय आहे विचारते। यशोमती ठाकूर यांची नवनीत राणांवर नाव न घेता टीका। हनुमान चालीसा अजून म्हणून दाखवली नाही, असाही टोला। भाजपसोबत आम्हाला लढण्याची गरज नाही। भाजपचा पराभव रवी राणा आणि नवनीत राणा हेच करणार। राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचं वक्तव्य। एक वेळ मनपामध्ये विरोधात बसू, मात्र रवी राणांचा पक्ष सोबत असेल तर महायुतीसोबत सत्ता स्थापन करणार नाही, असंही केलं स्पष्ट। विविध पक्षांची मुंबईसाठी रणनीती पाहायला मिळते, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉपलाईन बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंकडून व्हिडिओ ट्विट कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र। अखिल चित्रेंचा सवाल। भाजप मुंबईमध्ये प्रचार सभांमध्ये महिलांना नाचून गर्दी जमवते, चित्रेंची टीका। महायुतीचा उद्या जाहीरनामा प्रकाशित होणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्र फास्ट, मुंबई सुपरफास्ट या नावानं येणार मॅनिफेस्टो। तर उद्या दुपारी जाहीर होणार शिवसेनेचा मुंबई मनपासाठी वेगळा जाहीरनामा। शिवसेनेचा वचननामा म्हणजे 100% कमिटमेंट, शायना एनसी यांची प्रतिक्रिया। शिवसेना वचननामा फेकनामा नसणार, शायना एनसी यांची प्रतिक्रिया। 11 जानेवारीला शिवतीर्थवर ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर संयुक्त सभा होणार। ठाकरेंची शिवसेना मनसेच्या संयुक्त सभेबाबत राज ठाकरेंकडून घोषणा। उद्धव ठाकरे राज ठाकरेंची पहिली संयुक्त मुलाखत। संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली मुलाखत। निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखत प्रसिद्ध होणार। 8 आणि 9 जानेवारीला ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होणार। साठम यांच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीमधून घेईल। नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंचा उद्धव वाकरे असा उल्लेख। ठाकरेंनी साठमांवर केलेल्या टीकेवरून नितेश राणेंचा पलटवार। मुंबई महापालिकेच्या प्रभाग 99 मधून सचिन दाबेकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये। दाबेकरांच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या विरोधात आव्हान। प्रस्थापित लोकप्रतिनिधी लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप। मुंबई उपनगरातील शाखांना राज ठाकरेंच्या भेटी। प्रभाग क्रमांक 58चे मनसे उमेदवार वीरेंद्र जाधवांच्या प्रचारासाठी राज ठाकरे गोरेगाव पश्चिमेमध्ये कार्यकर्त्यांसोबत संवादही साधला। मुंबई महापालिकेसाठी ज्युनियर ठाकरे बंधूंचा एकत्रित प्रचार। आदित्य आणि अमित ठाकरेंकडून मुंबईतील शाखांना भेटी। कलिना विधानसभा क्षेत्रामधील 4 शाखांमध्ये दौरा।